श्रीमद भगवद्गीतेचा हा ऐतिहासिक दुसरा अध्याय आज या श्लोकामध्ये संपतो. या अध्यायाचा शेवट श्रीकृष्ण एक महान असं सत्याने करतात, जे ऐकून तुमच्या अंगावर काटा नक्की येईल. माणसाच्या आयुष्यातील सर्वोच्च अवस्था कोणती, जिथे पोचल्यावर मृत्यूसुद्धा तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, आणि देव त्या अवस्थेला म्हणतात ब्राह्मी स्थिती. अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 72 मध्ये श्रीकृष्ण सांगतात, हे पार्थ अर्जुना, हीच ती ब्राह्मी स्थिती, ब्रह्माची सत्याची अवस्था आहे, जी प्राप्त झाल्यावर माणूस पुन्हा कधीच मोहात पडत नाही. आणि जर मृत्यूच्या अंतिम क्षणी जरी माणूस या स्थितीत स्थिर राहिला तरी तो ब्रह्मनिर्वाण म्हणजे परममुक्ती प्राप्त करतो. आता या श्लोकाचा प्रॅक्टिकल अर्थ काय, तर इथे अंतकाले अपि म्हणजे शेवटच्या क्षणी आणि ब्रह्मनिर्वाण हे दोन अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत. सामान्य माणसाला वाटतं की आयुष्यभर कसंही जगू द्यात, मरताना देवाचं नाव घेईन आणि मुक्ती मिळेल. हा स्वतःला फसवणारा सर्वात मोठा मूर्खपणा आहे बरं का. मरताना तुमचं मन तेच आठवेल ज्याचं चिंतन तुम्ही आयुष्यभर केलं. जर तुम्ही आयुष्यभर काम, क्रोध, मोह आणि अहंकारात जगलात तर मृत्यूच्या क्षणी ब्राह्मी स्थिती मिळणं अशक्य आहे. ब्राह्मी स्थिती म्हणजे काय, संसारातील सर्व भ्रम गळून पडणे आणि स्वतःला शरीराच्या पलीकडचे शुद्ध चैतन्य सत्य म्हणून ओळखणे. जो आयुष्यभर या स्थितीत जगला तो मरतानासुद्धा म्हणजे शरीर सुटतानाही अजिबात घाबरत नाही. तो ब्रह्मनिर्वाणातच म्हणजे परमशांतेतच विलीन होतो. आता हा श्लोक आपल्याला आज या क्षणी कसं जगायचं ते शिकवतो. शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका हा पहिला पॉईंट. मुक्ती किंवा ज्ञान हे म्हातारपणासाठी किंवा मृत्यूच्या वेळेसाठी नाही आहे. ही ब्राह्मी स्थिती तुम्हाला आज आणि आत्ताच मिळवायची आहे. दुसरं आहे मोहातून कायमचे बाहेर पडा. नो मोर डिल्युजन. एकदा का तुम्हाला सत्याची समज आली ना की जगातील कोणताही भ्रम, दिखावा किंवा भीती तुम्हाला पुन्हा आंधळे नाही करू शकत. आणि तिसरं म्हणजे मृत्यूला सामोरे जाण्याची ताकद आणा. जेव्हा तुम्ही शरीराला आणि अहंकाराला सोडून सत्यामध्ये जगता तेव्हा मृत्यूची भीती कायमची निघून जाते. अज्ञानाच्या झोपेतून जागे व्हा. आजच या ब्राह्मी स्थितीचा अनुभव घ्या. अहंकाराचा अंत करा. जिवंतपणीच मुक्तीचा म्हणजे ब्रह्मनिर्वाणाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. दुसऱ्या अध्यायाचा हा संदेश मनामध्ये कोरून ठेवा.